माझं नाव रोहित नरेश परब. मी या गोठणपूर गावात राहतो. चक्रीवादळामुळे पूर्ण माझ्या घराचं नुकसान झालं आहे. पूर्ण फर्निचर आणि टीव्ही आधी सर्व उडून गेलं आणि बाकी गावात भरपूर जणांचं नुकसान झालं आहे आणि कोणी आलं नाही अजूनपर्यंत. भरपूर काय 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 होते. प्रशासनाला काय आवाहन करायला आपण? काय नाही, माझ्या काय जे नुकसान झालं ते मला भरपाई द्या. प्रशासनातून कोणी आलेलं का आपल्याला भेटायला? अजून कोण नाही आला. हे जेव्हा हवा आली तेव्हा झाड पडलं. त्या झाडामुळे माझ्या सगळ्या वायरी, माझे 3 कनेक्शन मीटर आहेत, ते तिन्ही कनेक्शन मीटर सगळे खेचाटून घेऊन गेले. हे नुकसान झालं. पत्र तुटलेले आहेत. नगर परिषद प्रशासनाने काय सहकार्य केलं आहे का आपल्याला? काय केलेलं नाही. फक्त मला त्या आपला नगरसेवक मुनाफ त्याच्या मुलाने येऊन थोडं मदत केलेली आहे, 2 माणसं घेऊन, आणि ते जरा साफ करून दिलेलं आहे. कंपाऊंडचे जे रस्त्यावरचे झाड आहेत ते पण तुटले आणि लाईटच्या वायरवर पडले. परंतु आम्ही लगेच मुनाफबाईंना फोन केला आणि मुनाफबाई लगेच आले, कटर घेऊन आले आणि तुम्ही बघू शकता की गेल्या 1 तासापासून काम चालू आहे आणि सगळं मोकळं केलेलं आहे त्यांनी. आता लाईट वगैरे जे जे झाड पडलेलं आहे आता ते व्यवस्थित मुनाफबाई आमचे नगरसेवक ते करतील. हा संपूर्ण एरिया मिशन कंपाऊंड आहे आणि हा संपूर्ण त्यांचा वॉर्डमध्ये येतो. नगरपालिका प्रशासनाने काय सहकार्य केलं आहे आपल्याला? असं काही नाही आहे. सर्वात प्रथम आम्ही मुनाफबाईंनाच फोन केला, कोणी इकडं आलेलं नाही अजून, आणि आम्ही पहिल्यांदा त्यांनाच फोन केला आणि ते ताबडतोब आले. प्रशासनाला काय आवाहन करा? आता आव्हान हेच आहे की बाबा जे अगोदरच जे पावसाच्या अगोदरच जर कामं झाली तर ते फार बरं होतील. असं की झाडं जे आहे ते जवळपास आहे, काही वाकलेली आहेत, काही तुटायला आलेली आहेत. आता पावसात असल्यामुळे ती आता पावसात पडली आणि त्याच्यामुळे नुकसान आहे. काल रात्री 12 पासून लाईट वगैरे नाही, तर थोडंसं जे हे केलं तर बरं होईल. असं काय म्हणाल, या ठिकाणची काय परिस्थिती आहे? बऱ्याच प्रमाणात लोकांचं नुकसान झाल्याचं कळतंय. आमच्या वार्डात भरपूर नुकसान झालेलं आहे. लोकांचे छपरे उडले आहेत, लोकांच्या घरावर झाड तुटलं आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे. आणि हा झाड एवढा धोकादायक आहे का ज्याचा काही सांगता येत नाही. हा झाड पडला काही हानिकारक पण होऊ शकते, एवढा धोकादायक झाड आहे. या ठिकाणी नुकसान झालं, प्रशासनाला कळवलंय का आपल्याकडे? कळवलाय. काय प्रतिक्रिया प्रशासनाकडनं काय ते सांगितलं? बोलले आम्ही पाठवतो माणसं, असं बोलले. अजून आलेत का माणसं आपल्याला मदतीसाठी? नाही, अजून नाही आले.